कृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाभव. आपदामपरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अतुलितबलधामं हेमशैलापदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एकदा वनवास स्वीकारल्यानंतर आता त्याच्याबद्दलची कोणतीही तक्रार करायची नाही या भूमिकेतून ते प्रभू रामचंद्र निघाले होते. सीतामाई होत्या, लक्ष्मण होता. मी असं म्हटलं की त्यांना अनेक ऋषींमध्ये या वनवासाच्या कालखंडामध्ये भेटले. त्यातली 2 नावं मी काल सांगितली नव्हती. त्यातले एक ऋषी आहेत शरभंग ऋषी. यांच्या जीवनाची घटिका संपत आलेली होती, पण केवळ राम भेटीचीच आस लागलेली होती. रामाला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती. म्हणून आश्रमामध्ये राम आल्यानंतर त्यांनी रामाला आशीर्वाद दिला आणि स्वतः देहत्याग केला. आणि मुळामध्ये अगस्तींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगणारे आणि वनवासाच्या कालखंडामध्ये प्रभू रामचंद्र एका ऋषींच्या आश्रमामध्ये एकदाच राहिले, एखादाच मुक्काम त्यांनी केलाय. मात्र असे एक ऋषी आहेत की ज्यांच्याकडे ते आत्ता गेले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला हे सगळे भेटले की माझ्याकडे परत या, म्हणून ते त्यांच्याकडे परत गेला. त्या ऋषींचं नाव आहे सुताक्ष्म मुनी. काही ठिकाणी ते सुताक्ष्ण असं आहे. यांचाही आशीर्वाद घेतला आणि मग अगस्ती ऋषींकडे ते आले. उद्याचं पंचांग जर कोणी पाहिलं तर उद्या त्याच्यावर लिहिलेलं आहे अगस्ती लोप. आता पुढच्या पावसाच्या कालखंडाचा आणि एकूणच त्या याच्याशी संबंध आहे. मुळात अगस्ती ऋषींचं नाव अगस्त्य ऋषी नाहीये. त्यांचं मूळ नाव आहे मांदार्य. आणि मग अगस्त्य ऋषी हे त्यांना कोणी नाव ठेवलंय? मी असं म्हटलं की एकदा हिमालयाकडे निघून गेल्यानंतर विश्वामित्र रामायणात परत आले नाहीत, पण विश्वामित्रांच्या पाऊलखुणा मात्र सतत उमटतायत. अगस्त्य ऋषींचं नामकरण म्हणजे मांदार्यचं अगस्त्य हे नामकरण विश्वामित्रांनी केलेलं आहे. आणि मी काल असं विधान केलं होतं की सूर्यबाण दिला, तलवारी दिल्या, धनुष्य होतं ते दिलं. विष्णूंनी कार्य करत असताना जेव्हा सर्व राक्षसांचा वेगवेगळ्या वेळी वध केला त्यावेळी वापरलेली ती हत्यारं होती आणि ती त्याच योग्यतेच्या व्यक्तीकडे जाणं गरजेचं होतं म्हणून त्याच्याकडे दिली. आणखीन एक अगस्त्य ऋषींचं वैशिष्ट्य असं आहे की अगस्त्य ऋषींचं पूर्वायुष्य हे वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये व्यतीत झालेलं आहे. आणि मग वशिष्ठांची परवानगी घेऊन ते हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले होते. त्यामुळे रामायणातल्या रामाशी संबंधित असलेल्या 2 पात्रांशी अगस्त्य ऋषींचा खूप जवळचा संबंध होतो. आणि तुम्हाला माहिती करता सांगतो, मुळात अगस्त्य ऋषी यांची मृत्यूलोकातली म्हणजे पृथ्वीवरची धारणा ही शापवाणीतून झाली. म्हणून मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की रामायणात तुम्हाला ठाई ठाई शापांचे परिणाम दिसतात. कारण मुळामध्ये
अगस्त्य हे मूळ जन्मामध्ये अग्निदेव आहेत. अग्निदेवांना इंद्राच्या मिळालेल्या शापामुळे त्यांना इथे यायला लागलं. आणि मग एकदा त्यांचं हे कार्य खूप मोठं झाल्यानंतर इंद्राने सांगितलं, बरं का, आता तुम्ही हे शापमय जीवन जगू नका, तुम्ही परत या. त्यांनी सांगितलं, आता मला परत यायची इच्छा नाही, मी जे कार्य करतोय ते मला कार्य पूर्ण करू दे. तमिळ भाषेच्या व्याकरणाची पूर्ण रचना अगस्त्य ऋषींनी केलेली. जशी आता मराठीला अभिजात दर्जा मिळाला तसा तमिळही, आणि तमिळ खूप प्राचीन भाषा आहे. या प्राचीन भाषेच्या व्याकरणाची सिद्धता ही व्याकरण ग्रंथ म्हणून भाषेचा अगस्त्य ऋषींनी दिली. आणि अगस्त्य ऋषींचं दुसरं योगदान दक्षिण भागातल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. नाडी ग्रंथ त्यांनी सिद्ध केले. आणि तुम्हाला आता वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही गेलात दक्षिण भारतामध्ये तर तुम्हाला बोर्ड वाचायला मिळतो, अगस्त्य नाडी सेंटर. हे आता आधुनिक रूप आहे, पण याचे प्रणेते अगस्त्य ऋषी आहे. आणखीन एक जाता जाता, कारण या माणसाची भेट होणं का गरजेचं होतं, यांना का भेटत होते, रस्त्याने जाताना दिसलं म्हणून गेलं नाहीये. काहीतरी कारण आहेत या सगळ्या लोकांनी जे काम करून ठेवलंय त्याला. आपल्याकडे जी आपण बॅटरी वेगवेगळ्या कारणाकरता वापरतो ना, त्या बॅटरीचा सिद्धांत अगस्त्य ऋषींचा आहे. कालकेयाच्या विनाशाकरता समुद्राला शोषून घेणारे अगस्त्य ऋषी. अशा एका महामानवाकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलंय की तू आता पंचवटीच्या भागात विश्राम कर, आणि म्हणून ते तिथे आले. आता आणखीन एक ऋषी त्यांना भेटलेत, ज्यांनी त्यांना पुढे आणखीन पुढचं मार्गदर्शन केलंय, त्यात मतंग ऋषी. आणि याच मतंग वनामध्ये मी काल असं म्हटलं की शबरीची भेट झाली. त्या भावपूर्ण भेटीमध्ये रामाला देण्यासाठी तिच्याकडे काही नव्हतं. तिने आपल्या जवळची बोरं, ती सुद्धा आंबट निघाली तर माझ्या प्रभूला आवडणार नाही म्हणून स्वतः चाकून त्याला दिली. एखाद्याने ती स्वीकारली नसती. रामांनी त्याच्या पाठीमागचा भाव पाहिला. आता तुमच्या लक्षात येईल, मी सुरुवात करताना असं म्हटलं की ज्या निषाद राजाला बाजूला ठेवलं जात असे, कारण तो भटक्या विमुक्त जमातीतला आहे, त्या गुहकाला मिठी मारणारे प्रभू रामचंद्र होते. इथून झालेली सुरुवात मतंग मुनींच्या आश्रमामध्ये, मतंग वनामध्ये, त्याला दंडकारण्याचा एक वेगळा भाग म्हणून क्रौंचारण्य म्हणून ओळखलं जातं. तिथली असलेली भिल्लीण, त्या भिल्लिणींनी चाकलेली बोरं खाणारा राम जेव्हा आपल्याला दिसतो ना, तेव्हा खरंच असं कधीतरी मनामध्ये येऊन जातं का की आम्ही जी उच्च नीचता जोपासली पूर्वसुरींपासून, आम्ही जी वर्ण्य व्यवस्थेमध्ये याला लहान त्याला मोठा करून ठेवला, खरंच ईश्वराला आवडलं? समोर ईश्वर आला तर त्याला हे पटेल? याचं कारण तुमची सांपत्तिक स्थिती काय, तुमचा बँक बॅलन्स किती, तुमचं समाजातलं स्थान काय, हा विचार परमेश्वराच्या ठिकाणी येत नाही. परमेश्वराच्या ठिकाणी तो राम असो, कृष्ण असो, कोणी असो, आम्हाला हेच सांगितलं गेलं, आम्हाला प्रत्येकाच्या चरित्रातनं हे कळवलं गेलं, शिकवलं गेलं की बाबा रे, तुझा भाव किती शुद्ध आहे, परमेश्वराच्या इथे समर्पणाची तुझी तयारी किती आहे, त्याच्यावर परमेश्वर तुला जवळ करेल का लांब करेल हे ठरलेलं. बाकी तुझा मोठेपणा, डौल काही नको, हे सगळं त्यागशील तेव्हा तुला परमेश्वर भेटेल. आणि मग त्याच्याकरता ती पर्णकुटी बांधून असलेली बिल्डिंग असली तरी चालते बरं. राम भेटायचा असला तर हवेलीची गरज नसते, ती झोपडीत सुद्धा राम भेटतो. फक्त झोपडीत राहणाऱ्या माणसाची इच्छा प्रकर्षानं भेटीची हवी.
पुढच्या काळामध्ये जो काही घटनाक्रम घडला त्या घटनाक्रमामध्ये आपण काल इथपर्यंत आलो की आता रामाचा शोध सुरू सीतेचा शोध सुरू करण्याकरता राम लक्ष्मण किष्किंधेपर्यंत पोहोचले. वालीचा वध झाला, वालीशी संवाद झाला. वालीचा वध करताना ही भूमिका रामाने मांडली की तू अन्यायी भूमिका घेतलीस, तू राज्य परत ताब्यात घेतलं सुग्रीवाला हटवून, याबद्दल कुठलीही शंका नाही, कारण तो तुझा अधिकार होता, तू ज्येष्ठ पुत्र आहेस. पण त्यानंतर त्याची पत्नीचंही अपहरण करणं ही अत्याचारी भूमिका तू घेतलीस. अत्याचाराच्या भूमिकेला माझा पाठिंबा नाही. आणि मग समोरचा माणूस जेव्हा अत्याचारी वागतो ना, तेव्हा नियम आणि नियमावली त्याला विरोध करणाऱ्याला ठेवून चालत नाही. जसं असेल तसं त्याला समजेल असं त्याचं उत्तर द्यावं लागतं. विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी अधम. तिथे सोहळ्याचा विचार करून चालत नाही, कारण त्याला सोहळ्याची भाषा समजत नाही, त्याला पैजाराचीच भाषा समजते. त्या पैजारानेच त्याला ठोकावा लागतं. धटासी पाहिजे धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. जसा भेटेल तसा त्याच्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागतं. आणि ते उत्तर वालीला दिलं. वालीनं सांगितलं, माझ्या अंगदाला सांभाळा, माझं राज्य सांभाळा, सुग्रीवाला द्यायला हरकत नाही. हा मूळ विषय रामायणामध्ये येतो. नंतरच्या कालखंडामध्ये ज्यांनी रामायणावर टीका केली त्यांनी वालीला असा एका बाजूला नायकही करायचा प्रयत्न केला आणि रामालाही खलनायक करण्याचा प्रयत्न केला. पण वस्तुतः असं काही नाहीये. याचं कारण मूळ रूपामध्ये जेव्हा आपण ते वाचतो आणि मला कितपत कळलंय ते मी दुसऱ्याला सांगताना जे त्याच्यात फेरबदल करतो, तो धोका रामायणालाही झाला. मुळामध्ये मी काल असं म्हटलं होतं की जी पात्र रचना रामायणाची आहे त्या रामायणातल्या घटनाक्रमासोबत त्या पात्रांचं वैशिष्ट्य, जसं मी आता अगस्तींचं सांगितलं, असं पुढच्या टप्प्यामध्ये वेगवेगळं आज सांगणार आहे. आणि ते सांगण्याचं कारण असं आहे की अनेक वेळा ही जी पात्र आहेत ना, ही पात्र आपल्या लक्षात राहत नाही. अनेकांना विचारलं, रामाची सीता ही लगेच लक्षात येते, पण लक्ष्मणाची उर्मिला लगेच लक्षात येत नाही. आणि म्हणून हा प्रयत्न थोडा थोडा करणार आहे. आज आपल्याला पुढे जायचं आहे आणि ते पुढे जाण्याकरता म्हणून आता काय करावं याचा विचार चालू आहे. या दरम्यानी एका राक्षसिणीला काल मी उल्लेख केला होता, ते परत एकदा उल्लेख करतो. अयोमुखी नावाच्या राक्षसिणीला रामाने मारलंय. लक्ष्मणाने तिचे दोन्ही हात तोडून टाकलेत. आता ह्या बातम्या शेवटपर्यंत रावणाकडे पोहोचतात, ही गोष्ट लक्षात ठेव. आता वालीही संपलाय आणि काल इथपर्यंत येऊन आपण थांबलो की आता पावसाळ्याचा काळ सुरू होतोय. या काळामध्ये युद्धस्थिती ओढवून घेणं चांगलं नाही. मग आता राहायचं कुठे? सुग्रीव राजा झालाय. खरं सुग्रीवाकडे राहून चाललं असतं, सुग्रीवानी काही भाडं मागितलं नसतं. पण निषादराज गुहकानी जेव्हा इथे राहायला सांगितलं तेव्हा रामाने असं म्हटलं की नाही, मी आता राजभोग त्याग केलेला आहे, त्यामुळे मी महालात राहणार नाही, मी असाच कुठेतरी राहील. तोच नियम इथे. किष्किंधा सुग्रीव अधिपती झालाय, पण आता त्याच्या राजवाड्यामध्ये राहायचं नाही म्हणून ऋष्यमुख पर्वतावर एका गुहेची निवड केली आहे. नैसर्गिक गुहा आहे. त्या नैसर्गिक गुहेमध्ये रामलक्ष्मणांनी राहायचं ठरवलं. सर्व बाजूंना हेर पाठवले, सर्व बाजूंना सगळे लोक गेले. सर्वजण जेव्हा परत आले तेव्हा कुणालाही सीतेला रावणाने नेलं हे काही जणांना कळलं होतं, परंतु रावणाने कुठे नेऊन ठेवलं हे कोणालाही माहिती नाही, ते सांगता आलं. मग शेवटी अंगदानी असं म्हटलं की दक्षिणेचा सगळ्यात शेवटचा भूभाग जो आहे तिथपर्यंत आपण जाऊन बघूया. आणि अंगदांनी ठराविक 4 लोक आपल्या बरोबर घेतले आणि तो सीता शोधार्थ निघाला. समुद्राच्या टोकावर येऊन, म्हणजे भूभागाच्या टोकावर येऊन अगदी समुद्राच्या तोंडावर येऊन उभा राहिला तेव्हा संपाती भेटला.
संपाती हा काल ज्याचा आपण उल्लेख केला होता तो पक्षीराज जटायूचा भाऊ आहे. चर्चा त्याच्याशी करताना असं कळलं, तो म्हणला कशाला शोधताय, रावणाने नेलं हे तुम्हाला माहितच आहे, आता कुठे नेलं ते मी तुम्हाला सांगतो. पलीकडच्या बाजूला जो द्वीप आहे त्या द्वीप सिंहल द्वीपावर त्याला नेलं, लंकेमध्ये नेलं. आता चर्चा सुरू झाली, हे नक्की आहे, नक्की आहे. मग आता काय करायचं? साधं उत्तर आहे ना, समुद्र उलटून पलीकडे जायचं आणि शोधायचं. पण मधला जो समुद्र आहे त्याची लांबी दिली आहे 100 योजन. आता 100 योजन समुद्र एकतर कसल्या तरी साधनाने म्हणा किंवा ताकदीने म्हणा काहीतरी विचार करून पलीकडे जाण्याचा मार्ग शोधून पलीकडे जायला हवं. जे बरोबर होते त्या कुणालाच असं, त्याच्यामध्ये एक हनुमानही होते बरं का, पण असं कुणीच म्हणे ना मी हे करू शकतो, मला हे करता येईल. तेव्हा अंगदाने विचारलं आता काय करायचं याच्यावर, काही पलीकडे जाऊन शोध तर घ्यायला हवा. बरं लंका केवढी आहे काय माहित नाही आपल्याला, त्यामुळे लंकेत ठेवलं एवढंच नाही ना. एखाद्या माणसाला सांगितलं तुझ्या नातेवाईकाला मुंबईत ठेवलंय तर शोधणं अवघड आहे. कुठल्या उपनगरात आहे, कुठल्या भागात आहे हे तर सांगावं लागेल कमीत कमी. तसं लंकेतही एवढं कळलं, पण लंका ही काही एवढी छोटी गोष्ट नाही एखाद्या गावा इतकी. मग शोधायचं कसं, कोण जाणार? रामायण आणि महाभारत या 2 पात्रामध्ये असलेले 2 वानर आहेत. रामायण आणि पुढच्या काळात घडलेलं महाभारत या 2 कालखंडामध्ये हे रामायणातले 2 वानर परत आहे. एक हनुमान आहेत, ते बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, कारण अर्जुनाच्या रथावर होते, भीमाचं गर्वहरण केलं, गोपालकृष्णाने रामाचं स्वरूप दाखवलं, हे सर्वांना माहिती आहे. आणखी नाही काही व्यक्तिमत्व, त्याचं नाव आहे जांबुवंत. या जांबुवंतांनी म्हटलं अरे हनुमाना, तू वायुनंत नाहीस ना, जन्माला आल्या आल्या पहिल्यांदा त्या सूर्याचं हरण करण्याकरता त्याच्यावर चालून गेला होतास. मग सूर्यापर्यंत तू जो पोहोचू शकतोस तर समुद्र उलटून का जाऊ शकत नाही? तू का नाही म्हणत मी जाईन पलीकडे म्हणून? तेव्हा हनुमान म्हणाले बरं का, मी जाऊ शकतो, हो नक्की जाईल. मग सुरुवातीला नाही का म्हणाले होते? मग सुरुवातीला का नाही त्यांनी सांगितलं मी जाईन म्हणून? आणि मग आता का जांबुवंत बोलल्यावर बोलले? शिफारस आवश्यक होती. लहानपणी अत्यंत व्रात्य होते, खोड्या करणं हा स्वभाव होता. रामायणामध्ये 2 पात्र अशी आहेत की ज्यांनी बालपणात केलेल्या खोड्यांमुळे शाप भोगलेत. त्याच्यात एक हनुमान आहे. तृणबिंदू नावाचे ऋषी होते. त्यांच्या आश्रमाच्या बाहेर बालवयामध्ये हनुमान फिरत असताना वाघानी हत्तीची सोंड जबड्यात पकडलेली होती. हे चित्र पाहिलं. हनुमंतांनी हे बघितल्यावर त्यांना वाईट वाटलं. आता तुम्हाला नीट सांगतो बरं, असं झालेलं असेल तर त्याच्यात कोणी कोणाला वाचवू नये. याचं कारण त्या वाघाचा धर्म आहे कोणाला तरी खाण्याचा. हा, माणसं खात असली तर मात्र त्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. पण शेवटी सृष्टीची अवधारणा अशीच चालत असते, एकमेकांवर कोणीतरी अवलंबून असतं. पण हनुमंतांना लक्षात वाईट वाटलं, अरे हा हत्ती एवढा आकांताने आता ती सोंड सोडवायचा प्रयत्न करतोय आणि हा वाघ काही त्याला सोडत नाहीये. म्हणून आपला जो काही जोर होता तो जोर सगळा त्या हत्तीच्यासाठी लावला आणि हत्तीची सोंड घेतली. त्या वाघाला त्याचे 2 पाय पकडले, गरगर 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 वाघ फिरवला आणि आपटला तिकडे.
फक्त त्याला मारायचा नाही हा हेतू होता, म्हणून तो कसा बसा तरी बघत उठला. तृणबिंदू ऋषींच्या आश्रमाला 2 दरवाजे होते, एक पुढचा आणि एक मागचा. आता इथपर्यंत सगळं ठीक आहे. त्या हत्तीला तो वाघ खात होता, त्याची सोंड धरली होती म्हणून त्याला सोडवला. पुढचं काही करायची गरज होती का? हनुमानांनी काय केलं, तो जो हत्ती होता त्याला आधी सोडला आणि त्या वाघाला पुढच्या दरवाजात बांधून ठेवला आश्रमाच्या, तृणबिंदू ऋषींच्या. आणि मग हत्तीला घेतला, त्याला मागं नेला आणि त्याला मागच्या दरवाजात बांधून ठेवला. तृणबिंदू ऋषी जेव्हा बाहेर यायला निघाले, त्यांनी हा अकराळ विक्राळ संतप्त झालेला बांधल्यामुळे तो आणखीन क्रोधिष्ट आला होता. तो वाघ बघितला आणि काही झालं तरी ती माणसं होती, प्रथम दर्शनी ते घाबरले. म्हणले मरुदे, त्या याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही, आपण मागच्या दरवाजात जाऊ. मागचा दरवाजा उघडल्यानंतर ते जे येडं झालेलं होतं या वाघाच्या हल्ल्याने, तो उन्मत्तच झालेला होता. तो आणखीन अकराळ विक्राळ स्वरूप धारण करून होता, ओरडत होता. हे बघितलं, सोंड आपटत होता. हे बघितल्यानंतर मग यांच्या लक्षात आलं, हे उभे नाहीयेत, यांना बांधून ठेवलंय, म्हणजे आता आपल्याला बाहेर नाही पडता येणार. मग कोण करणार आहे? त्यांनी बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं हे हनुमान नावाचं प्रकरण आहे म्हणून. आणि तेही त्यांच्या लक्षात आलं नसतं, पण ही त्यांची झालेली त्रेधा तिरपीट ते घाबरलेले बघून हनुमान जोर जोरात हसायला लागले. आणि त्याचा परिणाम म्हणून तृणबिंदू ऋषी संतापले आणि त्यांनी सांगितलं, हनुमंता, हा जो नादानपणा करतोयस ना, आता इथून पुढे लक्षात ठेव, तुला तुझ्या ताकदीची शक्तीची कधीच आठवण राहणार नाही. अशी एखादी वेळ येईल जेव्हा कोणी तुला शक्तीची तुझ्या जाणीव करून देईल, तेव्हा ती उपयोगी पडेल. कारण तू जो शक्ती स्वरूप आहेस, त्या शक्तीचा उपयोग तू चांगल्यासाठी करत नाहीयेस, समाजाला, जनतेला पिडण्यासाठी करतोयस. तुमच्याजवळ शक्ती आहे याचा अर्थ ती समाजाच्या विरोधात वापरली जावी असं असता कामा नये. मग ती शक्ती असेल किंवा बुद्धी असेल, तुमच्याजवळ असलेलं ज्ञान असेल, कोणत्याही कारणाकरता समाजाच्या विरोधात समाजाचं नुकसान करणार असता कामा नये. हे जे उद्योग करतोस ते करण्याची गरज नाही. रामायणातला हा लहानपणीचा उद्योग नडलेला एक पात्र आहे. आणि दुसरं पात्र जिनं सांगितलं ना रामाला 14 वर्षाच्या वनवासाला जा, ती कैकेयी. ती लहानपणी आपल्या सख्यांबरोबर फिरायला गेलेली असताना एका ऋषीच्या तोंडाला तो ध्यानमग्न असताना तिने काळं फासलं होतं. कारण काय? गंमत करायची म्हणून. ते जेव्हा ध्यानातून जागृत झाले, कारण ऋषींना तुम्ही काही करावं फरक पडत नसे, कारण ते त्या अवस्थेच्या पलीकडे गेलेले होते. तुम्ही त्यांच्या देहाशी काय चाळे करता याच्याशी त्यांना काही संबंध नाही. पण जेव्हा ते भानावर आले आणि त्याला हे कळलं या पोरीने हा उद्योग करून ठेवलाय, तेव्हा त्यांनी तिला शाप दिला, मुली तू प्रचंड बुद्धिमान आहेस. कारण कैकेयी स्वतः अश्वारोहण करत असे. अश्वांचा आयुर्वेद तिला पूर्णपणे पाठ होता. ती समरधुरंदर होती, उत्तम प्रकारचं सारथ्य करीत असे. आणि याच्याच जोडीला तिला सर्व प्रकारचे युद्धाचे आणि राजनीतीचे नियम पूर्णपणे माहिती होते. तिला शाप काय दिलाय? तू कितीही ज्ञान अर्जित केलंस, तू कितीही यापुढे साधना तपश्चर्या केलीस, तरी माझ्या तोंडाला काळं फासण्याचा परिणाम तुला भोगावा लागेल. तू कुठल्याही श्रेष्ठतेत श्रेष्ठ असलेल्या ठिकाणी गेली, श्रेष्ठतेत श्रेष्ठ असलेलं कार्य तू केलंस, तरी सुद्धा आयुष्यभरासाठी तुला तुझं तोंड कायमस्वरूपी काळं करावं लागेल. हा शाप.
हे दोन लोक होते की ज्यांना लहानपणी केलेल्या उद्योगाचं प्रचंड नुकसान पुढच्या काळामध्ये भोगावं लागेल. आता हनुमंताला जाणीव झाली की आता त्या तृणबिंदूने सांगितलं होतं की तुझी शक्ती तुला कधीच कळणार नाही, त्यामुळे तुला काय ताकद आहे तुला काही समजण्याचं कारण नाही. जेव्हा जांबुवंतानी आणि अंगदानी हे सांगितलं, अंगदानी जांबुवंतानं विचारलं, हनुमान जांबुवंतानी सांगितलंय बरं का, अरे तू जाऊ शकतोस, तुला ताकद आहे, तू वायुनंदन आहे. हा मग जाईल, आता जाईल. आता स्वतःच्या शक्तीची जाणीव झाली. मुळात हनुमान यांचा अवतार महारुद्र स्वरूपाचा आहे. ते शंकर आहेत, पण उपासना रामाचे करतात. ही एकात्म भाव त्याच्यामध्ये यावा याच्यासाठी आहे. पुढच्या काळामध्ये आत्ता लगेच जेव्हा रामेश्वराची स्थापना झाली तेव्हा राम वैष्णव आहे, त्यांनी शंकराची स्थापना केली. ही एकात्मता आणण्याची गरज होती. हे काम यांनी केलं. पण राम आणि कृष्णानंतर सुद्धा आमच्या समाजामध्ये मात्र युद्ध झाले. किती? परकीय शत्रूंनी आम्हाला जेवढं मारलं नाही एवढं आम्ही या अंतर्गत युद्धामध्ये गमावले. जेवायची पंगत वाढायची, आपल्याकडे पानं आधी ठेवतात आणि मग या पानावर या बसा असं म्हणतात, किंवा पाटावर या बसा. स्थितीमध्ये बदल किती झाला, आता या आणि बसा मग पानं ठेवतो. का? तुम्ही कोण आहात ते शोधायला नको मला. तुम्ही बसलात की त्याच्यानंतर पानं ठेवायची. केळीची पानं ठेवताना दोन माणसं बघत असायची, इकडची आणि इकडची. पान तुमच्या हातात दिलं जायचं, तुम्ही ते खाली ठेवायचं. तुम्ही ठेवताना ते उभं ठेवताय का आडवं ठेवताय याच्यावरनं तुम्हाला वाढायचं कुणी हे ठरायचं. कारण शैवांनी वैष्णवांना वाढणार नाही, वैष्णव शैवांना वाढणार नाही. पान उभं का आडवं याच्यावरनं युद्ध झाले. कपाळाचं गंध उभं का आडवं याच्यावरून युद्ध झाले. शैवांनी विष्णूची मंदिरं फोडून टाकून समुद्रामध्ये बुडवल्यात मूर्ती, आणि वैष्णवांनी शिवाची मंदिरं फोडली. याच्या करता प्रत्येक अवतारामध्ये काही ना काहीतरी सांगावं लागलं. आणि लक्षात ठेवा, तीनही रामांचं वैशिष्ट्य असं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तीनही रामांना रोज आणणार आहे. तीनही रामांचं हे वैशिष्ट्य आहे की तीनही राम हे शिवाचेच शिष्य होते. भार्गवराम शंकरांकडे शिकले, शंकरांनी विद्या दिली आहे परशुरामांना, भार्गवरामांना. रामचंद्र आराध्य दैवत शिव आहे, म्हणून तर शंकराची स्थापना केली ना. आणि पुढच्या काळातले बलराम हे यांचं सुद्धा, कृष्ण आणि बलराम हे कोणाची उपासना करत असत? कृष्ण आणि बलराम हे दोघेही शिवाचेच उपासक होते, शिवाचीच उपासना करत असत. मग जर जे वैष्णव होते ते शिवाची उपासना करायचे आणि स्वतः शैव असलेले शंकर, शैव शंकर आणि शैव एकच, ते स्वतः उपासना ते नामजप रामाचा करायचे, तर अनुयायांना का त्रास होतो? आम्ही शैव आहोत का वैष्णव आहोत याचा. आणि म्हणून शंकराचार्यांचे उपकार आहेत बरं का. तुम्ही शैव शंकराचार्यांना हे कपाळावर गंध बघितलं, भस्म लावलेलं बघितलं, रुद्राक्षाची माळा बघितली, आणि शंकराचार्यांना सांगितलं गेलं की तुम्ही ते मंदिरात समोर उभे राहिल्यानंतर दरवाजा बंद केला गेला, तुम्हाला दर्शन नाही मिळणार. का? तुम्ही शैव दिसता, आमचा विष्णू आहे, तुम्ही नाही दर्शन घ्यायचं.
ते जेव्हा जोरात कडाडले ना, दार उघड, तेव्हा घाबरून त्या पुजाऱ्यांनी दार उघडलं. तेव्हा चमत्कार बघायला मिळाला की आतमध्ये असलेली विष्णूची मूर्ती आता पूर्णपणे विष्णूची मूर्ती राहिली नाही. ती अर्धी हर होती, अर्धा हरी होता. ते स्थान म्हणजे हरिहर. मग त्यांच्यात काही अडचण नाहीये, त्यांना अडचण नाहीये. अडचण आम्हाला काय हे कधीतरी समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी सातत्यानं सांगतोय की या सगळ्याचा परिपाक टप्प्याटप्प्याने आपल्याला समाजाला एक करण्यासाठी असायला पाहिजे, समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याकरता नाही. आता हनुमंतांनी ठरवलं की आपल्याला जायला हरकत नाही, मला जायला येईल. आणि म्हणून हनुमंत निघाला. आता एक दोन घटना थोड्या बाजूला करतो. ती राक्षसीण वाटेत भेटली, कारण तो जेव्हा रामांना काही माहिती देतोय तेव्हा बघू आपण. लंकेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सर्व पाहिलं. सीतामाई कुठे असू शकते? पहिल्यांदा सीतेला, मी काल असं विधान केलं की गेल्या गेल्या तिला अशोक वनात ठेवलेली नाही. सीतेला पहिल्यांदा रावण अंतपुरात घेऊन गेला आणि त्यानं सीतेला सांगितलं, हे बघ, मला तुझ्यावर जुलूम जबरदस्ती करायची नाही, पण आता तुला राम काही आयुष्यामध्ये भेटत नाही, ही गोष्ट खरी आहे. तेव्हा तू माझा पती म्हणून स्वीकार करतेस का? तो चांगल्यापणी केलास तर काही अडचण नाही, तुला काहीही त्रास होणार नाही. तरीही मी काहीही करू शकतो, आणि हे सत्यही होतं. तरीही मला तुझ्यावर जबरदस्ती करून तुला पत्नी बनवायचं नाही. पण तरीही कुठल्याही गोष्टीला मुदत हवी, म्हणून मी 12 महिन्याची मुदत तुला देतो. या 12 महिन्यात जर का तू मला पती म्हणून स्वीकारलं नाहीस तर या लंकेतच माझे राक्षसिणी तुला खाऊन टाकतील. आणि तिथे दुसरा काही त्यांना भीती वाटत नाही, त्यांना काही आश्चर्य वाटत नाही, त्यांना हे कसं करायचं माहित नाही. ते नरभक्षक आहेत, त्यामुळे काही अडचण नाही. त्यांना सांगायची खोटी आहे, हिला खा. सीतेनं काय उत्तर दिलं माहितीये का? तू विनाशाच्या गर्तेत निघालायस, तुला हे कृत्य तुझा विनाश करायला लावतोय जो होणार आहे. तेव्हा अजूनही काम कर, मला जशी आणलीस तशी मला परत माझ्या नवऱ्यापर्यंत नेऊन पोचव. मी तुला शब्द देते की राम तुला काही करणार नाही. तिने नाना प्रकारे समजावले की मी पतिव्रत आहे. जसं जसं समजावलं तसा तसा राग आला आणि मी तुझ्या महालात राहणार नाही. याचं कारण असं आहे, आम्ही व्रतस्थ आहोत. ती असं म्हणू शकली असती, आता रामाबरोबर नाहीये, लक्ष्मणाबरोबर नाहीये, आता मला स्वातंत्र्य आहे. बरं, 12 महिन्याच्या शेवटपर्यंत तरी मी व्यवस्थित राहीन. 12व्या महिने 12व्या महिन्यानंतर कोणीतरी खाईल, खाऊ दे. 12 महिने तरी वनात राहायची गरज काय आहे? आता मला इथे राहता येणार नाही, मला बाहेर, मी वनात राहील. म्हणून अशोक वाटिकेमध्ये तिला ठेवलं. आता या अशोक वाटिकेमध्ये एक मुद्दा म्हणून सांगतो, उभे जे लावलेले अशोक असतात ना शोभेचे, ते अशोक नव्हेत आहे. ज्याला व्यवस्थित फुलं येतात, अशोकारिष्ट ज्याच्यापासून करतात तो अशोक. हा शोभेचा ताडमाड उंच वाढतो तो नाही. त्या अशोक वनामध्ये तिला ठेवलंय, कारण आपल्याकडे मान्यता आहे या झाडाबद्दल, अशोका. हे झाड लावल्यानंतर याच्या सान्निध्यात राहिलं तर शोकाचा नाश होतो, शोक होत नाही, त्याचा परिणाम कमी होतो. आणि विशिष्ट आजारांवर, स्त्रियांच्या विशिष्ट आजारांवर या झाडाचा उपयोग केला जातो. आता कोणी असेल डॉक्टर तर त्याला विचारून बघा अशोकारिष्ट कशासाठी वापर. आता या सीतेचा शोध घेण्याकरता
जो काही हनुमंत गेलेत, हा जो रामायणातला भाग आहे याला सुंदर कांड असं म्हणतात. त्यांनी पाहिलं, रावणाचं अंतःपुर पाहिलं, सीतामाई दिसत नाही. बरं, सीतेला देण्याकरता एक मुद्रिका दिली होती. तेव्हा काही कॅमेरे वगैरे नसणार, त्यामुळे फोटो बिटो काही दिला नव्हता. त्यामुळे आता तिला ओळखायचं कसं ही अडचणच होती. सर्वसाधारण वर्णन ऐकलेलं होतं. बिभीषणापासून सर्वांचे महाल त्यांनी बघितले आणि मारुतीरायांच्या डोळ्यातनं पाणी आलं. बरं, असं तर झालं नसेल, मन चिंती ते वैरीन चिंती असं म्हणतात. असं तर झालं नसेल की रावणाने मैला जबरदस्तीनं आणली, तिच्यावर काहीतरी अतिप्रयोग करण्याचा जर रावणाने प्रयोग केला असेल तर तिने प्राण त्यागले असतील, असं तर घडलं नसेल. नानाविध शंका मनामध्ये आल्या. आता सर्व महाल बघून झाले, सर्व घरं बघून झाली, सीतामाई सापडल्या नाही. आता मी परत जाऊन काय सांगू? आणि रामाना जेव्हा मी सांगेल की रावणाच्या लंकेत जाऊन आलो पण मला सीता भेटली नाही, सीतामाई भेटल्या नाहीत, तर काय होईल? सगळे विचार मनामध्ये येऊन गेले. म्हटलं आलोच आहे ना, तर ही रावणाची बाग आहे ती बघून जाऊ. आणि रावणाची बाग म्हणजे तुम्हाला एक रावणाचा ग्रंथ सांगतो बरं का. रावण संहिता नावाचा ग्रंथ आहे. वाचू नका फार आणि अभ्यासही करू नका, कारण तो फार काही चांगल्या गोष्टीसाठी लिहिलेला नाहीये. पण ताकद काय होती ते हे कळायचं असेल तर वाचायला हवा असा ग्रंथ आहे. रावणाने म्हणजे 2 प्रकारची युद्ध असतात, परोक्ष युद्ध, अपरोक्ष युद्ध. थोडक्यामध्ये प्रत्यक्ष समोरासमोर करायचं युद्ध आणि परवा बघितलं ना, तिकडे न जाता इकडून करायचे उद्योग. परोक्ष अपरोक्ष. आता त्यातली मजा काय आहे? रावणाने जे अनेक उद्योग लिहून ठेवले त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की शत्रूला त्रास देण्यासाठी काय काय करावं. आता कान टवकारतील आहे सगळेजण ऐकणार. त्याच्यातला एकच उपाय सांगतो म्हणजे तुम्हाला रावणाची दिशा काय होती ते कळेल, राक्षसी वृत्ती म्हणजे काय ते कळेल. त्यांनी असं म्हटलंय की शत्रूच्या सीमेमध्ये जाऊन एक मातीचा रांजण घ्यावा, तो मातीचा रांजण जमिनीमध्ये पुरावा, त्याच्यामध्ये वरचा जो त्याचं तोंड आहे तिथपर्यंत तो पुरून झाला की त्याच्यामध्ये गाढवाचं मूत आणि रेड्याचं शेण काही विशिष्ट प्रयोग करून आतमध्ये एकत्र मिसळावं. त्याचं प्रमाण आहे केलेलं. ते मिसळलं की त्याचं तोंड बंद करावं, आतमध्ये माती जाणार नाही असं. आणि मग 15 दिवस जाऊ द्यावेत. एक पक्ष 15 दिवस निघून गेले की लांब काठी घेऊन वरचं झाकण बाजूला करावं, आतून असंख्य विषारी इंगळ्या या संयुगानं तयारी होतात, विषारी विंचू तयार होतात. जे चावले असतात त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं औषध नाही. आता उद्या रामायण सोडणार आणि रावण संहिता विकत घेऊन वाचणार. हा कुतूहल जागृत करून ठेवलं, बाकी काही नाही. आता असे उद्योग करणारा हा माणूस होता. हा इतकं सोपं नव्हतं ना त्या परिसरामध्ये सीतेला शोधणं, तरीही यांनी शोधलंय. आणि मग आता महाल झाले, अगदी सर्व प्रकारचे घरं शोधून झाली. आणि मग एका वनामध्ये, अशोक वनामध्ये एक भली महाकाय राक्षसी बसलेली त्यांनी बघितली. आणि त्या राक्षसीच्या पाठीमागे त्या अशोक वृक्षाच्या बुंध्यात एक म्लान वदना सौंदर्यवती बसलेली आहे. त्यांनी वरून झाडावरून बघितली आणि शांत राहिले. बरं, थोड्या वेळाने रावण तिथे आलाय. चौकशी केली तिची आणि रावणाने तिला सांगितलं, तुला मुदत दिली होती माहितीये. हे कसं आहे माहितीये का, त्या अकबर बिरबलाच्या कथेत येतं ना
की बकरीला खाणं मजबूत घालायचं, पण तिला अंगास लागतं का म्हणे. मग बकरीला खाणं कमी घालायचं नाही आणि तिच्या समोर जबडा उघडलेल्या वाघ त्याचं चित्र लावून ठेवायचं. ते बघितलं की तिच्या अंगास लागत नाही. कुठलाही तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाला विचारा, डॉक्टरला विचारा, एखाद्या विषयाची भीती डोक्यात असेल तर तो माणूस खंगत जातो. तसं तिला तो जाणीव करून द्यायला यायचा. बघ तुझं काही ठरलं का. आता 2च महिने राहिले बरं का, 12 महिन्याची मुदत आहे. आता 2च महिने राहिले. 2 महिन्यांनी तू संपणार आहेस. त्यापेक्षा कशाला जीवन देवानी दिलंय ते खराब करते. माझा पती म्हणून स्वीकार. त्याची ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे सीतामाई निर्भत्सना करायची. तो काही न बोलता निघून जायचा. त्याला कळत नव्हतं असं नाहीये, तो हे मानसिक प्रयोग करत होता. शेवटी कधीतरी आता 2 दिवस राहिले असं म्हटल्यावर सुद्धा ती म्हणेल की ठीक आहे राम राहू दे, मी तुला स्वीकार. हे सगळं संवाद वरनं हनुमंत ऐकत होते. रावण निघून गेला. आता तुम्ही हॉस्पिटल बघितलंय का. हॉस्पिटलमध्ये एक तिथले डीन किंवा तिथले मुख्य जे डॉक्टर असतात त्यांची राऊंडची वेळ ठरलेली असते आणि त्यातल्या त्यात कडक जी राऊंड असतो त्याच्या आधीच तो जाणवायला लागतो आणि तो राऊंड निघून गेला की शैथिल्य येतं. तसं आता रावण येऊन गेला म्हटल्यावर त्या राक्षसी आणि तिथे ते काही बंदोबस्ताला लोक ठेवलेले होते ते हळूहळू हळूहळू बाजूला झाले आणि आता बघू परत येईल तेव्हा. बरं सीता इथून समुद्रातनं तर उडी टाकून पोहून जाणार नाही एवढी खात्री नक्की होती. त्यामुळे ते निघून गेले आणि हे झाडावर जे बसलेले होते त्यांनी खाली अंगठी टाकली. उतरलेले नाही, खाली अंगठी टाकली, ती मुद्रिका टाकली. आधी पहिल्यांदा काय पडलं बघितलं नाही, पण चकाकलं म्हणून बघितलं आणि मग लक्षात आलं ही रामांची मुद्रिका. तिने हातात घेतली आणि वर बघितलं. आता त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा. वानर आहे, यापूर्वी कधीही भेटलेला नाहीये आणि वानर काही उचलून घेऊन जाऊ तो. यांना असं उचलून आणलंय का रामाने दिले कसं समजणार. म्हणून ती प्रश्नार्थक एका बाजूला आनंद आहे, राम नाही पण मुद्रिका तर मिळाली आणि काहीतरी संदेश आहे. म्हणून तिनं असं बघितलं आशेनं आजूबाजूला कोणी नाहीये काही टप्प्यापर्यंत. हे म्हटल्यावर वरून झाडावरनं मारुतीरायाने उडी टाकली. ते उभे राहिले, नमस्कार केला आणि आपला परिचय दिला. मै आपली ओळख नाही, पण आपला शोध घेत असताना रामचंद्र माझे स्वामी किष्किंधेमध्ये आमची भेट झाली. ऋष्यमुख पर्वतापासून किष्किंधेपर्यंत हा प्रवास झाला आणि त्याच्यानंतर आम्ही आयुष्यभर रामांच्या सेवेमध्ये राहायचं कबूल केलं. तुमचा शोध घेण्याकरता ते फिरता आहेत. सर्वच जण आम्ही व्याकुळ आहोत. आपण सीतामाईचं आधी विचारायला हवं होतं ना, नाही विचारलं. आपण सीतामाईनं, कारण नाहीतर तिने उत्तर दिलं नसतं. मी रामाकडनं आलोय हे तिला कळणं आवश्यक होतं आणि म्हणून त्यांनी आपला शोध घेण्याकरता मला पाठवलं. होय मी सीताच आहे. स्वामी कसे आहेत. आता काळजी करू नका, मी नुसतं जागा बघून आलो. आजच्या मराठीत सांगायचं तर लोकेशन ट्रॅक केलं. मी नुसती जागा बघून आलोय, इथे ठेवलंय. त्या नराधामाला जागा कशी दाखवायची ते आता स्वामी ठरवते. आपला काही निरोप. तिथं सांगितलं मी इथे व्यवस्थित आहे, लवकर येऊन मला घेऊन जा, पण माझी काळजी करू नका. बरं रामाला सीतेची इतकी काळजी नव्हती. मानवी देहात असल्यामुळे त्याला जो शोक आणि या भावना होत्या त्या होत्या, पण त्याला एक माहिती होतं, सीता ही विधेयी आहे ही त्याला जाणीव होती.
त्यामुळे ती आदिशक्ती आहे. वेळ आली तर आदिशक्ती काय करेल याचीही जाणीव रामाला होती. त्यामुळे तिच्या जीवाची काळजी वगैरे असा काही विषय नव्हता. परंतु ती म्हणली, तिनं चुडामणी काढला आणि मारुतीरायांच्या हातावर ठेवला. हा स्वामींना द्या. आता त्या मुद्रिकेमुळे मी रामाकडून आलोय हे सांगायची फार आवश्यकता लागली नाही. केवळ मानवी देह नाहीये, मानवी देह सदृश मुद्रिका घेऊन आलाय म्हणून जरा शंका आली. पण हा चुडामणी दिल्यानंतर हा चुडामणी आहे म्हटल्यावर हा कोणाचा आहे हे रामाला नक्की कळेल. हा त्याला द्या. सर्व चौकशी केली. धीर सोडू नका, मी चाललोय, माझं काम संपलं. आता खरं तर हनुमानाने तिथनं निघून जायला हवं. पण एकदा खात्री झाली अशोकवनामध्ये अपहृत करून आणलेली माझ्या स्वामीची स्त्री इथे ठेवलेली आहे. आता पुढचा प्रयोग दाखवण्याची गरज आहे. म्हणून ते परत झाडावर जाऊन बसले. तिथून अंदाज घेतला आणि त्या अंदाजानंतर त्यांनी विध्वंसाला सुरुवात केली. शेपटीला आग लावल्यानंतरचा विध्वंस आणखीन वेगळा आहे. त्यांनी विध्वंसाला सुरुवात केली. झाडच्या झाड उपटायचं आणि फेकून द्यायचं. बरं, ते फेकायचं कुठे? रिकाम्या जागेवर नाही. ज्याला विध्वंस म्हणतात असा करायचा, म्हणजे तिथे काहीतरी उभारलेलं असेल, काहीतरी इमारत असेल, ती मोडून टाकायची. आत्तापर्यंत सीतामाई मला फक्त भेटेपर्यंत मी आलोय हे कळता कामा नाहीये. सूक्ष्मरूप होतं, आता सूक्ष्मरूपाची गरज नाहीये. आता मी काय करायचंय ते करून संदेश देऊन जाणार आहे, ही त्यातली भूमिका होती. आणि म्हणून तिथे होतं किंकर प्रकारच्या राक्षसांचं सैन्य. राक्षसांचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यात किंकर नावाचे राक्षस आहेत. त्या अशोकवनाला सुरक्षितता बाह्य बाजूने देण्याची जबाबदारी किंकरांची होती. पहिल्यांदा ते बाहेर जे सगळे उभे होते त्या किंकरांवर अशोकाची झाडं उपटली आणि त्यांच्यावर टाकली. त्या सगळ्यांना धुळधाण उडवली त्यांची. ते सगळे मारले. आता काहीतरी उत्पात झालाय, कोणीतरी एक महाकाय वानर आलाय आणि तो काहीतरी उद्योग करतोय, ही बातमी रावणापर्यंत पोहोचली. आता वानराच्या बंदोबस्ताला आपण कशाला जायचं? म्हणून त्यांनी 5 दैत्य पाठवले. तुम्ही जा आणि त्याचा बंदोबस्त करा. रामायणातलं युद्ध बाजूला आहे. अजून युद्ध होणार का नाही अजून माहीतही नाहीये. हे असं करायचं असतं. कारण आत्तापर्यंत रावणाच्या दरबारामध्ये वल्गन आहेत बरं का. राम येतोय, माकडांचं सैन्य घेऊन येतोय. हा एकटाच आला होता. किंकर मारले आणि 5 राक्षस पाठवले रावणाने. जा त्याचा बंदोबस्त करून या, काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय, पिसाळला असेल. त्यानं येऊ दिलं बरं का, आपल्या टप्प्यात येऊ दिलं व्यवस्थित. ते सैन्य घेऊन आले होते, रथामध्ये होते. यांनी आपला उद्योग चालू ठेवला होता. झाड उपटायचं, त्या रथावर टाकायचं आणि रथ मोडून टाकायचं. त्या रथातनं ते बाहेर आले की त्यांच्यावर आणखीन झाड टाकायचं, त्यांना खाली चेपले. आणि एवढंच नाही भागलं तर झाडापेक्षा सगळ्यात सोपं हनुमंताला होतं दगडी आणि डोंगर उचलणं. पण ही असली शस्त्र, तलवार वापरली तर संरक्षणासाठी ढाल वापरायचो. पण हा डोंगरच उचलून जर टाकणार असेल तर काय वापरणार तुम्ही? आणि म्हणून हे 5 राक्षस आहेत. विरूपाक्ष, युपाक्ष, दुर्धर, जंबुमाली हे पहिले आलेले आहेत. या 4ही जणांना झाड टाकून मारलं. अत्यंत क्रूरपणे हनुमंताने मारले. त्याच्यानंतर त्यांना पंचदैत्य असं
रावणाने पाठवलेले पंचदैत्य असं म्हटलेले, विरूपाक्ष, युपाक्ष, दुर्धर आणि प्रहास, जंबुमाळी, भासकर्ण, या उरलेल्या दोघांना दगडीने ठेचून मारलंय. आता हे मेले. आता रावणाला लक्षात आलं हा इतका सोपा नाही, म्हणजे कुणाला तरी पाठवून ऐकणार नाही, म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यात कनिष्ठ मुलगा आहे, त्याचं नाव अक्षय कुमार असं आहे. हल्लीच्या अक्षय कुमारचा काही संबंध नाही त्याच्याशी. अक्षय कुमारला त्यांनी पाठवलं आणि सांगितलं जा त्याचा बंदोबस्त करून घे. रावणाचा मुलगा आहे बरं का, कनिष्ठ, सगळ्यात धाकटा. अक्षय कुमारला त्यांनी तोडून फोडून मारला. अक्षय कुमार मेला ही बातमी कळली आणि रावण संतापला. हेच करायचं होतं ते हेच. एखादा माणूस, आपल्याकडे नियम आहे बरं का, राजकारणामधल्या अनेक जे शास्त्र वापरायचे असतात. एखाद्या माणसाला संपवायचं असेल तर त्याला असे उद्योग करून संताप येईल असं वर्तन करायचं की त्या संतापाच्या भरामध्ये तो एखादी चूक 100% करणार आणि ती चूक केली की त्याच्यावर उलटवायचं. कारण रावण असा येतोस का लढायला असं सांगून आटपणारा नाही. आणि मग अक्षय कुमारचा मृत्यू झाला म्हटल्यानंतर आता सगळ्यात मोठा मुलगा, ज्याचं नाव आहे मेघनाद, ज्याला इंद्रजित म्हणून ओळखलं, देवांवर विजय मिळवलेला, आता त्याला सांगितलं जा आणि त्या वानराचा बंदोबस्त कर. इंद्रजित म्हणजे मेघनाद आणि हनुमान यांचं तुंबळ युद्ध झालं. इंद्रजिताला हनुमानाला आवरता येत नव्हतं. कुठपर्यंत? अमोघ अशा बाणांचा, अमोघ अशा शस्त्रांचा उपाय केला. आता ते शैवही होते, वैष्णवही होते, त्यामुळे जी अस्त्र शिवाला समर्पित होती ती त्यांना प्रदक्षिणा घालून परत जात असत. जी विष्णूला समर्पित होती ती अस्त्र परत जात असत. आता शेवटी या दोन्ही अस्त्रांच्या साह्यानं निर्माण झालेल्या अस्त्रांचा मारुतीवर काही उपयोग होत नाही हे लक्षात घेतल्यावर मेघनादानी प्रचंड क्रोधित होऊन विशिष्ट स्थितीने मंत्र जपायला सुरुवात केली आणि हनुमंताच्या लक्षात आलं हा ब्रह्मास्त्राची योजना करतो आहे. आणि हनुमान हसले बरं का. याचं कारण जे काही महावीर होते त्या महावीरांमध्ये हनुमान असे महावीर आहेत की ज्यांना ब्रह्मास्त्र आल्यानंतर ते निरुपद्रवी करण्याचा प्रयोग माहिती होता. त्यामुळे ते हसले आणि ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र प्रगट झालं, ते सोडलं. आता मात्र हनुमान शांतपणे उभे राहिले. त्यांनी त्या ब्रह्मास्त्राला नमस्कार केले. सहज सुटून जाऊ शकले असते किंवा ब्रह्मास्त्र निष्प्रभ करण्याचा प्रयोग त्यांना माहिती होता. त्यांनी असं काही केलं नाही. ते शांत उभे राहिले, नमस्कार केला. आता ब्रह्मास्त्राने त्यांना संपवलं नाही बरं का. हनुमंताला ब्रह्मास्त्राचं मूळ काम ज्याच्यावर सोडलंय त्याला समूळ नष्ट करून टाकायचं आहे. इथे हनुमंताला ब्रह्मास्त्राने काही केलं नाही, पण त्याला बांधून ठेवलं. कारण हे सन्मान करण्याकरता उभे होते. तुम्ही जर पुढे महाभारतामध्ये बघितलं तर एक नारायणास्त्र सोडलं होतं. नारायणास्त्र सुटल्यानंतर सारथी उभे राहिले, त्याच्याबरोबर त्या नारायणास्त्राची माळ झाली आणि त्यांच्या गळ्यामध्ये पडली. कोणावर सोडायचं, काय सोडायचं याची गणित माहिती. जो नारायण आहे त्यालाच नारायण कसा मारेल. इथे तेच आहे. त्या ब्रह्मास्त्राने त्यांना विद्ध केलं, ब्रह्मास्त्राने बांधलं आणि मग ह्याला आनंद झाला. झाला का नाही उपयोग ब्रह्मास्त्राचा. आणि म्हणून ओढत जो अख्खे डोंगर उचलून टाकतोय
जो झाडच्या झाड विध्वंस करतोय, उचकटून टाकतोय, त्याला तुम्ही 4 जणांनी धरलेला तुमच्या सकट समुद्रात नेऊन बुडवता आला असता, नाही केलं. हनुमानाने विचार केला, आता संधी आहे. हा कोण दशानंद रावण आहे तो आपण तिथनं बघितला, मोठ्या वल्गना करून गेला, पण त्याला मी बघितलंय हे त्याला कळलेलं नाही आणि मला सुद्धा त्याला समोर जाऊन बघायचं आहे. आता ह्याला पकडून रावणाच्या समोर आणून उभा केला. दरबार भरलेला असताना समोर आणलाय. त्याला विचारलं, तू कोण आहेस आणि कशा करता विध्वंस मांडलास? हनुमंतांनी हात जोडले, राजधर्माचं पालन केलंय, हात जोडले आणि पहिल्यांदा सांगितलं, हे लंका नरेश, माझे स्वामी रामचंद्र माझ्या स्वामींच्या पत्नीचं अपहरण करून तू इथे आणलंयस, त्याचा शोध घे अशी माझ्या स्वामींची मला आज्ञा होती. तो शोध घेत घेत मी इथे आलो आणि मला माझ्या स्वामींची पत्नी इथे सापडली आणि मी विध्वंस का केला असं तू जर मला विचारणार असशील तर तू हे विध्वंसक कृत्य केलंस याची तुला जाणीव व्हावी म्हणून मी विध्वंस केला. आणि विध्वंस करून तुला काय मिळालं? जे हवं होतं ते, म्हणजे काय? सीतेचा शोध. मला तुझी भेट हवी होती, ती अनायासे मिळाली. आणि मग रावणाने पहिला आदेश दिला की त्याला आत्ताच्या आत्ता इथे त्याचा वध करा. तेव्हा विभीषण उभा राहिला. बाकीच्यांनी सांगितलं, यांनी उत्पात मांडलेला आहे. रावणाने सभेला विचारलं होतं, रावणाजवळ हुकुमशाही युक्त लोकशाही होती, कळलं का? रावण सगळ्यांना विचारल्याशिवाय काही करत नसे, पण विचारल्यानंतर सगळ्यांनी रावणाच्याच मताप्रमाणे बोलायची ही लोकशाही. विभीषण उठून उभा राहिला आणि विभीषण म्हणला, नाही लंका नरेश, तो राजदूत आहे आणि राजदूताला मारता येत नाही असं आपलं शास्त्र सांगतं. नीतिशास्त्र, राज्यशास्त्र असं म्हणतं की राजदूत अवध्य आहे आणि राजदूताला आपण मारलं तर त्याचा संदेश चुकीचा जातो. आणि आपलेही राजदूत जिकडे तिकडे आपण पाठवत असतो, तेव्हा त्याला लंका नरेशांनी केलेल्या विध्वंसाबद्दल शिक्षा द्यावी, पण त्याचा वध करू नये. पहिल्यांदा विभीषणाचं रावणाने ऐकलंय. आता मग त्याचं नुकसान काय करायचं? तर वानर जातीला अभिमान असतो त्याच्या शेपटीचा, पुच्छाचा. उगाचच्या उगाच रावणाने आदेश दिलेला नाही. तेव्हा आता ह्याला मुक्त करा आणि ह्याच्या शेपटीला कापड लावून जाळून टाकू. मग हा जाऊ दे, उडू दे, राहू दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि आता तो निश्चिंत होता, मेघनाद याला पकडून आणू शकतो, केलिंगे आगळी तर आणू परत. म्हणून त्याला शेपटी त्याची कापडांनी बांधायला सुरुवात केली, त्याच्यावर तेल तूप ओतलं. आता हे सहज बंद करता आलं असतं. पुढचा विचार लगेच चालू होता, फार छान करताय, पेटवते. आता एक आहे, राज्य करता पेटवतोय ना, राज्य करता पेटवतोय. उद्या आरोप माझ्यावर करण्याचं काही कारण नाहीये. मी या पेटवलेल्या विपत्तीचा सुद्धा योग्य उपयोग करून घेईन, तेवढं अक्कल माझ्याकडे आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ. 2 पात्र रामायणामध्ये अशी प्रचंड ताकदीची वाल्मिकींनी उभी केली आहेत की जसं हे सगळे गुण एकाच ठिकाणी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे राम. आणि प्रत्यक्षात हे अवघड आहे. बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ असलेला,
नीट ऐका बरं का, बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ असलेला, श्रेष्ठ असलेला आणि शक्तीनेही श्रेष्ठ असलेला एकच, हे फार अवघड. सर्वसाधारणपणे शक्तीने श्रेष्ठ असलेले हे बुद्धीशी काही संबंध ठेवतात असं नसतं. इथे दोन्ही आहे. विचार करायचा, यांनी शेपटी पेटवून दिली, यांनी राजधर्माप्रमाणे त्याला नमस्कार केला आणि निरोप घेतला. बरं, आता शांत चित्तानं बाहेर जाऊन ती विझवायची किंवा काय उद्योग करायचे ते करायचे का नाही? हनुमंतांनी यातलं काहीही केलं नाही. त्यांनी पहिल्यांदा झाडावर उडी मारली, ते पेटतच ठेवलं शेपूट. तेल तूप व्यवस्थित ओतलेलं होतं त्याच्यावर. एका घरावरून दुसऱ्या घरावर, दुसऱ्या घरावरून तिसऱ्या घरावर ते शेपटी ठेवून बसत आणि त्या शेपटीचा व्यवस्थित उपयोग झाला. खालचं पेटलं की ते पुढच्या घरावर जात. आता कळलं का की मी पेटवलं असा आरोप करू नको. मी निघालो वाटेत, आता पेटते त्याला मी काय करू? सुरुवात तू केलीस ना पेटवायची, आता तुझं सगळं पेटवून जाईल. आणि मग ते बाहेर पडले त्या या लंकेच्या. समुद्र होताच मध्ये, त्याच्यामध्ये शेपटी विझवली आणि येऊन उभे राहिले. आता म्हणले रामाकडे जायचं, आपण बघून आलोय. म्हणून सगळेजण रामाच्या इथे आले. रामाला त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. आधी तो चुडामणी दिला. डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. जाऊन आला? हो. पहिल्यांदा विचारलं, सीता कशी आहे? जे काही वृत्तांत होता तो सांगितला. पहिलं थोडं जरा भावनिक होतं. मग आता काय करायचं म्हणले, सीता कळली कुठे आहे ती, आता जायचं कसं तिथपर्यंत? तेव्हा सुग्रीव म्हणाला, हे काम नलाला सांगावं लागेल. नल नावाचा स्थापत्य अभियंता होता. त्याला बोलावलं. तो म्हणला, आम्हाला असं वाटतंय की समुद्रात पलीकडे जर त्या लंकेत जायचं असेल तर आपल्याला पूल तयार करावा लागेल. आणि मग तो पूल कसा तयार करायचा? तो म्हणला, करायचा नक्की आहे ना. मी आपल्याकडे उत्तर देतात, प्रस्ताव विचाराधीन आहे तसं नाही ना. सगळ्याच मराठीतल्या वाक्यांचा अर्थ सकारात्मक घ्यायचा नसतो. कुठल्याही मंत्र्यांनी हे उत्तर लिखित स्वरूपामध्ये दिलं, प्रस्ताव विचाराधीन आहे, की समजायचं हा कधीही विचाराच्या बाहेर येणार नाही. नाही म्हणायचं नाहीये आणि करायचं नाहीये. त्यामुळे सुंदर मधला मार्ग आहे. प्रस्ताव विचाराधीन आहे हे वाक्य मराठी व्याकरणामध्ये सकारात्मक दिसतं, पण त्याचा अर्थ नकारात्मक आहे. नक्की करायचं आहे ना पूल? मग काळजी करू नका. किती करायचं आहे? 100 योजना. बरं, आता त्याची रुंदी पण काहीतरी हवी ना. महावीर जायचे त्याच्यावर, मग काहीतरी त्याला रुंदी एक ठरायला पाहिजे. दहा योजन लांब आणि 100 योजन रुंद असा हा पूल आहे मुळातला. याच्यासाठी दगड विशिष्ट आकाराचा वापरायचा आहे. त्याला प्रतिकात्मकता आहे. राम लिहिलं की दगड तरतो. आपल्याकडे असे दगडच नाही, आणि असले तर आपल्यासारख्या दगडांना कळत नाही. त्या असे दगड शोधून काढलेत आणि मग ते वेगळे, त्याचं वेगळेपण कसं ओळखायचं त्याच्याकरता त्या दगडांवर राम लिहिलंय. राम लिहिलेला दगड असेल तोच टाकायचा, कारण तो दगड तरंगणार आहे. उल्लेख असा आहे रामायणामध्ये, एका दिवसामध्ये 14 योजन पूल बांधून झाला. मी नेहमी म्हणतो त्यातले 2-4 कारागीर जरी आपल्याला आता मिळाले असते ना तर मुंबई गोवा महामार्गावर सोडायचे होते. लाज वाटते हे सांगायला. एका दिवसात वानरांनी 14 योजन सेतू बांधला.
18-19 वर्ष एक महामार्ग बांधतोय आपण. कोण विश्वास ठेवणार रामायण खरंच घडलं होतं का नाही याच्यावर? एका दिवसात 14 योजना आणि 5 दिवसात सगळा नलांनी सामुद्रिक सेतू पूर्ण केला. 10 योजना लांब, 100 योजना 10 योजना रुंद आणि 100 योजना लांब. सेतू बंद असं त्या जागेचं नाव पडलं. बरं, हे होऊ शकतं. अलीकडच्या काळामध्ये आज त्यांचा उल्लेख करायचा आहे. महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. अलेक्झांडर दी ग्रेटनी, मी तुम्हाला कळण्याकरता हे नाव घेतो, मला ग्रेट वगैरे तो काही वाटत नाही फारसा. न्यू जर्सी बेट घेण्याकरता टायराचा पूल बांधला होता समुद्रामध्ये. आणि समुद्रातला हा पूल नासाने शोधलाय. पण छत्रपती संभाजी महाराजांनी 850 मीटर बांधलेला सेतू अजूनही समुद्रात शिल्लक आहे. आपल्याला लागू नये, आपल्या जिल्ह्याला लागू नये. जंजिऱ्याच्या सिद्धीवर जेव्हा आक्रमण केलं तेव्हा समुद्रात 850 मीटर सामुद्रिक सेतू बांधला होता. आजही तो आहे. रामायण ही नुसती वाचण्याकरता नसतात आणि त्याच्यावर गंध फुल घालून ठेवून त्याची पूजा करण्याचा रामायण हा विषय नाही, महाभारत हा विषय नाही. रामायण आणि महाभारत या अशा घटनाक्रम आहेत की ज्या भविष्यामध्ये तुम्हाला कळल्या पाहिजेत. त्यातल्या प्रत्येक घटनेचा नव्या कालखंडाशी संबंध जोडून या काळात आपण तेव्हा ते कसे वागले, तेव्हा आपण कसं वागावं, याच्यासाठीचे हे आरसे आहेत. आता सेतू बंद झाला. आपल्याकडे चांगल्या घटनेचा प्रारंभ कशाच्या तरी धार्मिक अनुष्ठानाने करतात. इथे काही पूल नाही ना बांधत आहे कोणी. रामेश्वराची स्थापना झाली. आता आपल्याला पुढे काय? पलीकडच्या तीरावर जाणं सोपं झालं. आता रावणाने दिवस कमी होत गेले. रावणाने एक युक्ती केली. त्यांनी मायेन रामाचं मुंडकं तयार केलं आणि रामाचं मुंडकं केल्यानंतर ते रक्ताळलेलं वगैरे कापलेलं असं दिसावं असं रामाचं मुंडकं घेऊन तो आला. आणि अशोकवनामध्ये जिथे सीता बसली होती तिच्या समोर ते मुंडकं धरलं. तुला गर्व होता ना म्हणलं, तुला गर्व होता ना तुझा राम अवध्य आहे, मारू शकत नाही, हा बघ मारून टाकला. आता तरी तुझा विश्वास बसला. बरं, आता मुंडकं आहे हो, मस्तक आहे, शिर आणलाय, आता तरी तुझा विश्वास बसला. ते कोण लक्ष्मण वगैरे होते त्यांना सगळ्यांना नाहीसे करून टाकले. तो कोण आमचा बिभीषण तिकडे गेलाय त्यालाही आम्ही मारून टाकला. त्यांनी सगळं जेवढं काही सांगायचं तेवढं सांगायचं. तिची मानसिक आणि शारीरिक ताकद संपुष्टात येईल हे सगळं ऐकल्यानंतर. विचार शक्ती, आकलन शक्ती संपेल याचा सगळा विचार त्यांनी तिच्यावर टाकला आणि ती दुःखी झाली. बरं, स्वाभाविक आहे हो, नवऱ्याचं मस्तक आणून तो दाखवतोय हे मी कापलंय, तर ती दुःखी होईल, नाही तर काय होईल. तिला हे लक्षात आलं नाही की आपल्या नवऱ्याचं मुंडकं असं रावण आणू शकत नाही. ती काही बोलली नाही त्या क्षणाला, पण आतून मात्र खचली. आणि रावण निघून गेला, कारण त्याला आता माहिती होतं आता ही 2 दिवसात तयार होईल, कारण राम गेला. बरं, हिची बाजू घेणारा इथे कोणी नाही. हीच रावणाची चूक होती. याचं कारण असं आहे, हे सगळं एक मुलगी बघत होती आणि हिनं रावण निघून गेल्यानंतर जे काही तोपर्यंत साठवलेल्या त्या भावना होत्या, आपल्या नवऱ्याचं मस्तक तिथे टाकलेलं आहे हो, तो टाकून निघून गेला.
हे बघितल्यानंतर त्या माऊलीनं विलाप करायला सुरुवात केली. तेव्हा ती मुलगी आली आणि त्या मुलीनं तिच्या जवळ जाऊन तिला सांगितलं, असा विलाप करू नको. म्हणजे कोणी असं करतं अशा प्रसंगात? असं नाही, विलाप अजिबात करू नको, ही त्याची चाल आहे. असं काही घडलेलं आहे असं मला वाटत नाही. तुझं मनोबल तुटण्याकरता त्यांनी हे कृत्य केलंय. आणि मला अशी बातमी मिळाली की राम लक्ष्मण ते कोण आहेत, त्यांच्या बरोबर ते वानर, ते सगळं सैन्य पहिलं तीरावर आलंय, आमच्या इथपर्यंत आलंय. त्यांनी समुद्रात सेतू बांधलाय आणि ते योग्य वेळी युद्ध करण्याची प्रतीक्षा करताय. रावण तुला खोटं सांगतोय, तू त्याच्यावर विश्वास ठेवू नको आणि अजिबात शोक करू नकोस. कोण आहे माहितीये का? ही मुलगी कोण आहे? तिच्यापेक्षाही वयाने लहान आहे, म्हणजे सीतेपेक्षाही वयाने लहान आहे. पण तिला वाईट वाटलं हे सगळं बघितल्यानंतर आणि तिनं सांगितलं, कारण राक्षसांमधली काही राक्षसी वृत्ती होती, बाकी ती माणसंच होती ना. हिचं नाव आहे सरमा आणि ही बिभीषणाची मुलगी. बिभीषणाच्या मुलीनं सांगितलं की काळजी करू नकोस, असं काही झालेलं नाही, आणि असं खरंच काही झालेलं असलं तर मी त्याची माहिती घेऊन तुला कळवेन. आणि माझे बाबा जिवंत आहेत, ते रामाकडे गेलेले आहेत. काय झालं होतं? पूल पूर्ण झाला आणि मग मी म्हणून तुम्हाला सांगतो बरं का, समाजामध्ये एक पिलावळ आहे. आता तुम्ही पाकिस्तानवर हल्ला झाला परवा, त्याच्यानंतर आता तुम्ही ऐकताय का? ते सांगतायत अमुक एक एअरबेस तुमचा आम्ही नाहीसा केला, विमानं पाडली. हा जो प्रचार आहे ना, हा रावणाचा प्रचार आहे. राम मारला, त्याचंही मुंडकं, ते बिभीषण वगैरे सगळ्यांना मारून टाकले, हा रावणाचा प्रचार. एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यावर विश्वास किती ठेवायचा आहे तुमच्या लक्षात. एक, आता सगळ्यात महत्वाचा, तो पूल बांधून झाल्यानंतर लगेच युद्ध का? नाही. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीये. आता युद्ध, इथे काही आम्ही पिठलं भाकरी खायला आलो नाही, युद्धच करणार आहोत. पण हेही टाळता येतं का ते बघावं. युद्ध हा जगातला अंतिम पर्याय नाही. युद्ध हा नाईलाज आहे. कारण युद्ध संहार घडवतं. तुम्ही भारतीय युद्ध 18 दिवसांचं झालं ते बघा. 18 दिवसानंतरच्या भारतीय युद्धाचं नुकसान काय आहे, फलित काय आहे सगळ्यांना माहिती आहे. नुकसान काय आहे आपण विचार केलाय? एकेका प्रकारचे विद्वान आम्ही गमावलेत. कौटुंबिक परिणाम वेगळे आहेत आणि युद्धामुळे काय परिणाम होतात ते अर्जुनाने कृष्णाला सांगितलंच आहे, जायते वर्णसंकरा वगैरे. युद्ध हा अंतिम पर्याय नाही आणि अंतिम उपायही नाही. शक्यतो युद्ध टाळण्याकडेच कौल असला पाहिजे. हे मी मुद्दाम एवढ्या करता सांगतोय. गेल्या 8-10 दिवसात हा ज्वर एवढा भडकलेला आहे, कारण आपल्याला घरात बसून जेवायचं असतं, त्याच्यासाठी किंमत मोजायची नसते. त्यामुळे गेल्या 8-10 दिवसामध्ये हा ज्वर इतका भडकलेला आहे की कशाला ती बोलणी वगैरे नाही, कशाला ते युद्ध झालं पाहिजे. झालं तर तू कुठे असशील? हा कधी विचार करून स्वतःला विचारलं का? युद्ध हा अंतिम पर्याय नाही, युद्ध हा नाईलाज आहे. आणि म्हणून शक्यतो शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध टाळण्याचा. आणि म्हणून भारतीय युद्धाच्या आधी सुद्धा पुढच्या काळात गोपालकृष्ण शिष्टाईसाठी म्हणून गेले होते की मरू दे, मला तुम्ही अर्ध राज्य पण नका देऊ, संपूर्ण राज्य पण नको आम्हाला, 5 गावं द्या, आम्ही विषय सोडतो. का? त्यामुळे युद्ध टळणार आहे. युद्ध टळलं तर संहार टळेल. युद्ध टळलं तर सर्व बाजूंनी जो होणारा नाश आहे तो नाश टळणार आहे. कारण त्याचे गंभीर परिणाम पुढे भोगावे लागतात आणि ते प्रदीर्घ काळ भोगावे लागतात. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होते. बलिदान युद्धस्य कथा रम्या असं म्हटलेलं आहे. लांबून बरं का, 5-10 हजार वर्षापूर्वी झालेलं रामायण आज ऐकायला मजा वाटते. त्यावेळेला त्या समरांगणामध्ये ज्यांनी जीव गमावलेत, ज्यांनी अस्तित्व गमावली,
त्याचे परिणाम पुढच्या कालखंडामध्ये झाले. आणि म्हणून मित्रांनो, युद्ध टाळण्यासाठी आता पाठवायचं कुणाला? चर्चा सुरू झाली रामांकडनं. पाठवायचं कुणाला? बघून कोण आला होता? हनुमान. सोपं होता ना पाठवणं. पण हनुमान नको बाबा, कारण पहिल्याच भेटीत 5, नंतर त्याचा मुलगा आणि ते किंकर. असं नाश करून टाकलेल्या माणसाला युद्ध हे वाईट असतं, ते करू नये. त्यामुळे नाश होतो, बलिदान होतात. हे आता ह्याच्या तोंडी शोभेल का? बरं, हा आल्यानंतर युद्ध सुरूच होईल, भडकाच. शांततेचं बोलणं आत्ता या क्षणाला नाही. तर हनुमान अतिशय उत्तम दूत आहेत बरं का. हनुमान अतिशय प्रगल्भ आहेत. भारतामध्ये भारतीय संगीताचे 8 आचार्य मानले जातात. त्याच्यामधले हनुमान हे संगीतातले एक आचार्य आहे. हनुमंत संहिता नावाचा ग्रंथ संगीतावरचा हनुमंतांनी लिहिलेला आहे. सामान्य प्रकरण नाहीये. त्यामुळे पण ह्याना आत्ता पाठवू नको. आत्ताच हे जाऊन भेटून आले आणि ते भेटलेले आहेत, ते अजून त्यांच्या लक्षात आहेत, ते विसरत नाहीये. त्यामुळे ह्यांना पाठवू नका, ह्यांना इथेच ठेवा. आता जाणारा कोण? आणि मग ती जबाबदारी टाकली आहे. यवराज्याभिषेक ज्यांचा किष्किंधेचा केलेला होता त्या अंगदावर. आणि अंगदाला आता रामांनी सांगितलं, शिष्टाई करून ये आणि शक्यतो युद्ध टाळण्याचा प्रयत्न कर. राजदूत रवाना झाला. अंगदानी काही पेटवा पेटवी मारामारी असलं काही केलं नाही, पण ते सावध होते. मागा आला होता, त्यांनी घरं सुद्धा शिल्लक ठेवली नाही, झाडं शिल्लक ठेवली नाही, जास्तच सावध होते. दरबारामध्ये अंगदाने निरोप सांगितला, माझे स्वामी युद्धासाठी तयार आहेत. हे युद्ध टाळलं गेलं पाहिजे, कारण युद्धाने दोन्ही बाजूचा विनाश होतो. पण युद्धाचं मूळ कारण जे आहे ते आमच्या सीतामाईंना जे अपहृत करून तुम्ही आणलंय, तिला सन्मानाने माझ्याकडे द्या, माझ्यासोबत मी तिला घेऊन जातो. तुम्ही सुद्धा सोडायला येऊ नका. त्यांना माझ्या ताब्यात द्या, मी सन्मानाने घेऊन जातो. युद्ध टळेल, लंकेचंही भलं होईल, तुमचंही भलं होईल, आम्ही जातो. आम्हाला युद्धाची कुंकुमी नाही. पण असं जर होणार नसेल तर युद्ध अटळ आहे. आणि युद्ध अटळ असेल तर रामाला सीता मिळणारच आहे. पण रामाला सीता मिळण्याची फार मोठी किंमत लंकेला भोगावी लागेल. लंकेचा विनाश होईल. हे कळत नव्हतं असं नाहीये, पटत नव्हतं, पटवून घ्यायचं नव्हतं. सर्व ऐकलं, त्याला सांगितलं तुला थोड्या वेळाने आम्ही काय तो निरोप सांगतो. आणि हुकुमशाही युक्त लोकशाहीची राजसभा सुरू झाली. इंद्रजितापासून सगळेजण उभे राहिले आणि एकापासून या भांडरांचा कसला विचार करतोस, यांच्याशी युद्ध करायचं. एकच मतानं ठराव मंजूर झाला विरोधात, तो होता बिभीषणाचा. बाकी सगळी मतं रावणाचीच होती. मी त्याला नेहमी गमतीने म्हणतो, रावण मतानेच ठराव मंजूर. कारण बाकीचे जे मत मांडत होते ते रावणाचंच मत होतं, त्यांना वेगळं मांडायचं नव्हतं. रावणाची फाजील स्तुती चालली होती. आणि लक्षात ठेवा, जगामध्ये जेव्हा तुमची अकारण स्तुती व्हायला सुरुवात होते तेव्हाच तुमच्या आयुष्याचा विनाश आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून बाबा शिव्या दिल्यास तरी चालतील, पण स्तुती करू नको, ते सगळ्यात घातक अस्त्र आहे. रावणाची स्तुती करून त्याला चढवला. एकटाच शेवटी त्यानंच विचारलं, रावण मला खूप आवडतो बरं का, त्याची समजूत जी आहे ना ती उत्तम आहे. रावण पटकन म्हणला, सगळ्यांची मतं ऐकली, यापेक्षा वेगळं मत कुणाचं आहे त्याच आता ऐकूया. आता युद्ध करायचंय, सार्वमत आहे. मग बिभीषणा तुझं मत काय आहे? कारण हे वेगळं बोलणार त्याला माहिती होतं.
आणि मग विभीषण उभा राहिला आणि म्हणाला, हे नरेश, राजदूतांनी आणलेला संदेश गंभीर आहे आणि त्याची वाटचाल विनाशाकडे होणार आहे. मूलतः आपल्याशी रामाचं कधीच भांडण नसताना तुम्ही जाऊन त्यांच्या पत्नीला अपहृत करून आणलीत, हीच चूक आहे. आता ती चूक दुरुस्त करूया. आता ती चूक दुरुस्त करण्याचं मुख्य हे म्हणजे सीतामाईंना तुम्ही परत द्या आणि हा विषय संपवूया. यामुळे लंकेची सुबत्ता, लंकेचं वैभव कायम राहील. रावणाने निर्भत्सना करायला सुरुवात केली त्याची आणि ते लागलंय विभीषणाला, म्हणून विभीषणाने त्याग केलाय. तो म्हणला, घरातच माझ्या भेदी आहे, हा जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत, त्यांनी मारला नाही विभीषणाला, पण तो म्हणाला, हा जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत आपला पराभव करायला बाहेरचा माणूसच नको. आणि ही खरी गोष्ट आहे. एक तुम्हाला सांगू का, एवढं जरी आम्हाला कळलं असतं ना तरी आमचा इतिहास फार मोठा बदलला असता. आमच्या प्रत्येक मोठ्या माणसाचा गेलेला बळी, मग तो राज्यकर्ता, सरसेनापती, युद्धात असो वा इतर कोणत्याही प्रसंगात असो, हा घरबेदीनेच संपवलाय. रावणाचं हे म्हणणं 100% बरोबर आहे रावणाच्या भूमिकेत गेल्यानंतर. पण विभीषण चांगलं सांगत होता, फायद्याचं सांगत होता, पण आता रावणाची बुद्धी तीव्र होती. त्यामुळे त्यांनी त्याला सांगितलं, तू इथून निघून जा, राजसभेतनं निघून जा. तो अपमान झाला आणि पुढल्या 1 प्रहरामध्ये, म्हणजे अंगद भेटीचा परिणाम काय आहे, तर अंगद भेटीच्या सगळ्यात मोठा परिणाम हा की त्या सभागृहातनं, त्या राजगृहातनं, त्या दरबारातनं बाहेर पडल्यानंतर 1 प्रहराच्या आत विभीषणांनी लंकेचा त्याग केला आणि तो रामाकडे येऊन रामाच्या पक्षाला मिळाला. पक्ष बदल तिथपासून आहे. आता इकडे पंचायत आली. अजून आपल्याला अंगदाला परत आणायचंय. अजून आता इकडे पंचायत आली. विभीषण येऊन उभा राहिला, मी आता परिचय दुसरा काय करून देणार, मी लंका नरेशाचा भाऊ. रावण हे जे काही करतोय ते आम्हाला मान्य नाही. मी त्याचा त्याग करून, त्याच्या राज्याचा त्याग करून मी तुमच्याकडे आलोय, मला तुम्ही तुमच्या पक्षात घ्या. आता रामाच्या पक्षात गडबड उडायला लागली. म्हणून बाहेरचे घेताना सगळ्या पक्षांनी विचार करायला लागतो, हे आल्यामुळे भानगड लागेल का काय, हे येतो म्हणतायत म्हणून भानगड लागेल का काय. सगळ्या राजकीय पक्षांनी एकदा रामायण वाचून घेतलं पाहिजे, म्हणजे धोके कमीत कमी करायचा प्रयत्न करता येईल. इकडे चर्चा अशी सुरू झाली आणि मतभेद असे झाले की एका बाजूनी जवळपास सगळ्यांची मतं होती. बोलत नव्हता फक्त हनुमान, आणि अंगद तिथे नाही. बोलत नव्हता हनुमान, बाकीच्या सगळ्यांची मतं लक्ष्मणासहित, अर्थात हे वेगळं सांगायची गरज नव्हती, लक्ष्मणाचं हेच मत असणार की हा रावणाचा भाऊ आहे, याला हाकलून दिला पाहिजे, नाही तर मारला पाहिजे. पहिल्यांदा आपल्या पक्षात कसला घेतो, सार्वत्रिक मत हेच होत. सापडलंय ना रावणाने आपल्या सीतेला नेलंय, रावणाचा भाऊ इथे समोर येतोय, गर्दन धडावेगळी केली पाहिजे, याला आपल्या पक्षात कसला घेता. सगळेजण तावातावानं बघ. काय माहिती, एखादा सापडला ना कचाट्यात की आपल्याला चेव येतो, कारण तो आपणहून आलेला असतो ना. सगळ्यांनी हे मत सांगितलं, राम शांतपणे ऐकत होते. ऐकून घेण्याची क्षमता रामांची प्रचंड होती. सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि मग रामांनी एक प्रश्न विचारला. म्हणले, सगळ्यांची मतं मला कळली, पण नेहमी इन्स्टंट अँसर मशीन जे आहे ते यावेळेला बोललेलं नाही. सगळेजण तावातावानी आपलं मत व्यक्त करून मोकळे झालेत. हनुमंतांनी याच्यावर मौन साधलेलं आहे. हनुमंता मौन का ते सांगाल. आज्ञाप्रमाणे. स्वामी,
सगळ्यांच्या भावना मला कळल्यात, तरी सुद्धा माझं मत असं आहे की याला आपल्या पक्षात घ्यावा, उपयोगच होईल. कारण उगाचच नाही आहे. कारण मी दरबारामध्ये उभा होतो, मला मारायचा प्रयत्न झाला होता, तेव्हा यांनी राजदूत अवध्य आहे म्हणून रावणाला विनंती केली आणि रावणाने ती मान्य केली. मग त्यांनी माझा अपमानास्पद शेवट करण्याकरता माझ्या शेपटीला पेटवलं. अर्थात मी त्याचा फायदा घेतला, भाग वेगळा. पण तरीही धर्मशास्त्र, राज्यशास्त्र याचं इमान राखण्याचं काम, आपल्या मुलानं काही होणार नाही याची पूर्ण खात्री असताना सुद्धा मत व्यक्त केलं, हे महत्वाचं. आमच्याकडे स्वतःला मत नाही, मत व्यक्त करायला आम्हाला ताकद नाही, आणि तरी आम्हाला सगळ्यांना मताचा अधिकार आहे. भारतातली लोकशाही हा विनोदच आहे. ज्यांना काहीही मत नाही तेही मतदान करतात. महत्वाची बाब मला आपल्याला ही सांगायची की आता याला घ्या असं तो म्हणतोय, याचं कारण त्यांनी परत पुढे सांगितलंय की याचा आपल्याला भविष्य काळामध्ये रावणाच्या निपाताकरता फायदा होईल. याचं कारण लंका बघून आलाय. लंकेचं सगळं एकूण वर्णन माझ्याकडे आलंय, पण अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्या दृश्यमान होत्या त्या मी बघून आलोय, पण ज्या अदृश्य आहेत त्या आपल्याला कळलेल्या नाहीयेत. आणि त्याच्याकरता हा बरं फार फार तर काय होईल, राजाचा भाऊ आहे, शेवटी राजा मेल्यावर मला राज्य मिळेल या आशेनं आला असला तर तसा येऊ दे. आपल्याला रावण मेल्याशी कारण आहे, आपल्याला सीतेला सोडवायचे आहेच, पण सीतेला सोडवण्यापूर्वी या सगळ्या राक्षस वृत्तीला पराभूत करणे हे आपलं ध्येय आहे. विभीषणाचा या दृष्टीने आपल्याला फायदा होईल. आता हनुमान कळला का? आणि पुढच्या काळात तो झालाय. प्रत्येक वेळेला कुणाचं काय गुपित आहे ते गुपित विभीषणांनी लक्ष्मणाला किंवा रामाला सांगितलंय आणि म्हणूनच ते मारले गेले. आता हे झालं, एकदा ठरलं विभीषणाला घ्यायचा. विभीषणालाही आनंद वाटला, विभीषणही पक्षात आला. रावणाने जोरात, तो सीतेला घाबरवू दे, पण रावणाने जोरात तयारी केली होती. कारण रावणाचं राज्यसभेमधलं भाषण आहे, हवेत बिवेत गेलेला नाही तो, त्याला जाणीव आहे. तो असं म्हणतो, आपल्याकडे एक वानर आला होता, त्या वानरानं काय उत्पात मांडला होता हे लक्षात आलंय ना तुमच्या. आता असंख्य असलेली वानर सेना येणार आहे, तेव्हा त्यांना हलक्यात घेऊ नका. युद्धाची वेळ नक्की. आता त्या राजदूताला संदेश द्यायचा होता, त्याला त्याने सांगितलं, उद्दामपणे रावण बोललाय, जा तुझ्या स्वामीला जाऊन सांग की तुला युद्धाची खुमखुमी असेल तर मी युद्धासाठी तयार आहे, कोणत्याही परिस्थितीत सीतेला मी देणार नाही, तुला हवं असलं तर मला मारून घेऊन जा. आता ह्याच्यात रावणालाही माहिती होतं आपल्याला कोणीही मारू शकणार नाही याच्यात, आणि वस्तुस्थिती होती. मी पहिल्या दिवशी उल्लेख केला होता, युद्धामध्ये युद्धनीतीचा अतिशय निष्णात असलेला रावण होता. सामगायनांनी शिवाला प्रसन्न करून घेण्याचा अधिकार हा रावणाचाच होता. उड्डीश तंत्रज्ञान, उड्डीश ज्योतिष ही रावणाची देणगी आहे. आणि कुतूहल होतं रामाला, म्हणून नंतर रामानी अंगद आला आणि निरोप घेऊन आलेल्या अंगदाला आणि हनुमानाला समोर उभे केले आणि विचारलं, आपल्याला युद्धाची रचना आता करायची आहे, तर युद्धाची रचना करताना लंकेतली आतली रचना कशी आहे ती सांग. लंकेत दोन्ही जाऊन आले. अंगदानं पहिल्यांदा सगळं काही ते सांगितलं, ते काही खोटं नव्हतं, पण जे बघायला सांगितलेलं नाही ते फक्त हनुमंतानी बघितलेलं. हनुमंताला फक्त सीता बघायला सांगितलेली होती. सीतेचा शोध लागला की येऊन सांग अमुक ठिकाणी आहे, बाकी तुला काही बघण्याचं कारण नव्हतं.
हनुमंताने सांगितलं, पहिल्यांदा आपल्याला लंकेमध्ये आत घुसताना लंकेचं प्रवेशद्वार वेधावं लागेल. याचं कारण लंकेच्या संपूर्ण सीमांवर अशी यंत्र बसवलेली आहेत की ज्या यंत्रामधून असंख्य प्रकारचे शस्त्र आणि गोळे बाहेर पडतील की ज्यांचे आपल्यावर आल्यावर आपण आत जाऊच शकत नाही. त्याची की आपल्याला मिळाली पाहिजे. पराक्रम कमी होता का? नाही ना. हजारभर माणसं कापली होती हो 7 मराठ्याने, त्या सहज कापली होती. पण शेवटी हजारात असलेल्या सेनेमध्ये पराक्रम गाजवायचा, महाराज बोललेले, महाराजांनी पाठवलेलं पत्र हे त्रासदायक होतं. त्यांना तोंड कसं दाखवायचं म्हणून अविचाराने युद्धाच्या आतमध्ये घुसले. त्यांनी शेकड्यांनी माणसं मारली. असं असलं तरी 7 जण असलेले मराठ्यांचे वीर जे पुढच्या काळामध्ये आवश्यक होते ते अविचारांनी घुसल्यामुळे मारले गेले. इथेही तेच झालं असतं. आणि म्हणून आत खंदक किती आहे, त्या खंदकांवर अशा प्रकारे वाचा बरं का. आधुनिक युगातल्या लोकांनी ते वाचलं पाहिजे. त्या खंदकावरनं पूल आहेत आणि ते पूल कसे आहेत तर ते यंत्रावर बसवलेले आहेत. जेव्हा आतून बाहेर, बाहेरून आत असं येण्याची गरज असेल तेव्हा ते शांत असतात. पण आक्रमण बाहेर न होतं असं वाटलं की यंत्र पूल उचलतं आणि ते पूल पाण्यात बुडवतं. त्याचा आवागमन ज्याला म्हणतात, येण्या जाण्यासाठी उपयोग होत नाही. उलट त्यामुळे माणसं मरतात. काही वेळा तर शस्त्र म्हणून हनुमंत असं म्हणाले त्याचा वापरतात की पुलावर येईपर्यंत सुद्धा ते हलवत नाही. पण वरच्या बाजूला जी यंत्र बसवली ती यंत्र ओढल्यानंतर त्या यंत्राच्या साह्यानं वरची सगळी माणसं ते पूल आत पाण्यामध्ये घेऊन जातो आणि बुडून मारतो. बरं, ते बुडून नाही मेले तर त्या खंदकामध्ये अत्यंत खतरनाक असलेल्या मगरी सोडलेल्या आहेत. सगळं वर्णन आतून 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 सगळं सांगितलं. त्यांचं शस्त्रागार कुठे आहे. हनुमंताना राम खुश झाले. एवढं सगळं तू बघून आला. बघून नाही आलो, बरंच संपवूनच आलो. आणि महत्वाची गोष्ट मी केलेली एक आहे की मी त्यांची 4 घरं पेटवली, 4 झाडं मोडली, रथ मोडले. हे महत्वाचं नाहीये. वानर हे करतात आणि ह्यांना महाकाय शक्ती आहे हे त्यांना कळू द्यावं एवढ्या करता त्यांचं मनोबल तुटण्याकरता मी ही कृती करून आलो. आता मग युद्धाच्या रणनीतीला निर्णायक सुरुवात झाली. आणि युद्धाची रणनीती दोन्ही बाजूला सुरू झाली. रावणही करत होता, रामही करत होता. रामाने रामेश्वराची स्थापना केली. पहिल्यांदा युद्धामध्ये आपल्या मुलांना आणायचं नाही, एक गेलाच होता, पण पुढच्या मुलांना आणायचं नाही. आपल्या घरातल्या सगळ्याच माणसांना युद्धामध्ये एकत्र उतरवायचं नाही, हा रावणाचा निर्णय होता. आणि इंद्रजिताला त्यानं तपश्चर्या करायला लावला होता. ती तपश्चर्या युद्धात येऊ नये म्हणून नाही, तर युद्धामध्ये अशी अनेक शस्त्र होती, अस्त्र होती, त्या अस्त्रविद्यांचं संपादन करण्याकरता त्याला कामाला लावून ठेवला होता. विभीषण आधीच बाजूला गेला होता. आणि आता युद्धाची सगळी पुढे घटनाक्रम जो आहे हा घटनाक्रम विभीषणाची मुलगी सीतेला सांगत होती. आता हनुमंतांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आल्या. प्रत्येकाची जबाबदारी वाटून दिली गेली. आता आपण एक आहोत हा मंत्र या युद्धाचा होता. प्रत्येक वानराने, कारण ही जी नल, नील, जांबुवंत ही सगळी जी नावं आहेत, वानर गीता वाचा. वानर गीतेमध्ये सगळ्या वानरांनी हनुमंताची केलेली स्तुती आहे. किती वानर होते तेवढ्यांची नावं आहेत. ती
तेवढी नावं उवाचे म्हटलंय तेवढी वाचलीत की कळेल, एवढे जण होते. आणि हे सगळे जे होते ना, या सगळ्यांना आपापलं 10,000चं सैन्य घेऊन यायला सांगितलेलं होतं, कमीत कमी दशसहस्र. आणि मग एकूण सैन्य असं किष्किंधेचं आणि मिळून मिळून भरपूर मोठं झालंय. रावणाकडे मायावी लढणारे लोक होते, शस्त्रविद्येमध्ये प्रबळ होते. अजून एक झोपलेला होता, तो उठलेला नाहीये. तो उठला तर तोही तेवढाच पराक्रमी आहे. उठल्यानंतर शेर आहे हो, पण उठत नाही तोपर्यंत काही उपयोगाचा नाही. आता या सगळ्यामध्ये वाल्मिकींनी पुढचं कांड लिहिलं, त्याचं नाव आहे युद्धकांड. या युद्धकांडाकडे जाण्यापूर्वी भरतापर्यंत पोहोचलेल्या बातम्या आपल्याला बघायला हव्यात. थोड्या थोड्या फरकांनी अयोध्येमध्ये राम वनवासामध्ये काय करतायत याची बातमी पोहोचते. पण आता राम एकटे राहिले नाही, कारण त्यांच्यासोबत विश्वामित्रांची विद्या आहे, त्यांच्यासोबत अगस्तीने दिलेली विद्या आहे, त्यांच्याबरोबर भरद्वाजाने दिलेली विद्या आहे, त्यांच्याबरोबर मतंग मुनींनी दिलेली विद्या आहे. आणि एवढ्या लोकांनी दिलेलं अस्त्र शस्त्राचं प्रशिक्षण आणि पूर्वी वसिष्ठ आणि वामदेवांनी केलेले संस्कार, या सगळ्या गोष्टींमुळे आता ते प्रबळ आहे. आणि मी काल म्हटलं तसं, तू कोण आहेस याची जाणीव त्याला करून दिलेली आहे. आता बस ही जाणीव झाली, आता आणखीन कोणाच्या साह्याची गरज नाही. पण तरीही मी वनवासात आहे, तर मी चतुरंग दल सेना बोलावणार नाही. खरं तर इथे रावणाशी युद्धाची तयारी सुरू झाल्यानंतर कुणीतरी प्रश्न विचारायला हवा होता, रामा तुम्ही एकत्र राहायचंय वनवासात तापसी स्वरूपामध्ये, पण शेवटी तुझी बायको पळून नेल्यानंतर रामा तू आता अयोध्येत निरोप पाठवायला, बाकीच्यांची सेना जमवण्यापेक्षा अयोध्येत जायचं, अयोध्येत कळवायचं, तिथनं चतुरंग दल सेना मागवायची. बरं, आपल्या रामाची बायको पळून नेली हे कळल्यानंतर ती सेना प्रचंड समर्पण करून लढू शकते. पण एकदा शब्द दिलाय की कोणताही राजभोग मी त्याग केलेला आहे, आता राज्याची सेना मी वापरणार नाही. मला काय वानर मिळालेत, कोण नर मिळालेत, वानर मिळालेत, त्या सगळ्यांना घेऊन लढेल. आणि त्या जोरावर युद्धाची दिशा नक्की झाली. आता युद्धाचा मुहूर्त संक्षेपाने उद्या कैकईचा बायोडाटा, उर्मिलेचा बायोडाटा, मंथरेचा बायोडाटा आवश्यक आहे. हे असे का वागले हे त्याच्यातून कळेल. आणि तो कशा स्वरूपाचा असणार आहे, त्रोटकच असणार आहे. आणि युद्धाची सुरुवात उद्या करायची. एक 2-4 लोक पाठवले की परवा फक्त मोठ्या लोकांचा वध मागे ठेवायचा, शेवटच्या दिवसाचं जे युद्ध आहे ते युद्ध आटपलं की त्यांना मग जास्त वेळ तिकीट मिळतंय का नाही हे बघत राहायचं नाही. कारण आता 2 दिवसात मला युद्ध, वनवास, लंकेमधला राज्य बदल, परत 2 गोष्टी आहेत अजून. जर रावण मेला नाही तर आता सीता मरणार हे नक्की आहे, कारण मुदत संपत आली. आणि क्रमांक 2, राम जर 14 वर्षांनी परत आला नाही तर मी एकही दिवस वाट न बघता अग्निकाष्ट भक्षण करीन, ही भरताची प्रतिज्ञा आहे. आता सीतेला सोडवलीच पाहिजे. सीतेला सोडवायचं असेल तर रावणाला पराभूत केलं पाहिजे. रावणाला पराभूत करायचं सोपं काम नाही, कारण रावण हा शस्त्र संपन्न होता, अस्त्र संपन्न होता, अस्त्रविद्येचा, शस्त्रविद्येचा, मंत्रविद्येचा प्रणेता होता.
बरं, तो नुसताच राक्षस असता तरी चाललं असतं. हा, वाक्य नीट लक्षात ठेवून थांबायचं. तो नुसताच राक्षस असता तरी चाललं असतं. तो हायब्रिड होता, हे वाईट आहे. संकरित बियाणे फार घातक असतात बरं का. पौलस्त्य परंपरा आणि विश्रवा याची अर्थ सांगताना याचा असं म्हटलं, विश्रवा हे त्याच्या वडिलांचं नाव आहे आणि ते मुनी होते. विश्रवा म्हणजे विपरीत ऐकणारा. कितीही तुम्ही सरळ सांगा, तो विपरीतच अर्थ घेऊन करणार. आणि या दोघांनी, एका बाजूला राक्षसी कुळ आहे, एका बाजूला ऋषीचं कुळ आहे. त्यामुळे ऋषीची तपोनिष्ठा आणि राक्षसांची आत्यंतिक राक्षसी वृत्ती, या दोघांचं समीकरण रावणामध्ये झालं. त्यामुळे हा दशानन प्रचंड विद्वान आहे, याच्याशी लढणं सोपं नाहीये. आणि रावण सुरुवातीला युद्धात आलेला नाहीये. आधी बाकीचेच लढतायत आणि तेच इतके प्रचंड लढतायत की रावण कसा असेल, जो सर्वशक्तिमान आहे, याची उत्कंठा आहेच. आणि तरीही तुम्हाला सांगतो, रावणासोबत हनुमंतामुळेच राम जिंकलेत. सगळ्याच बहुमतानी होणाऱ्या गोष्टी या फायदेशीर नसतात. बहुमत बिभीषणाला घेऊ नये याच बाजूचं होतं. पण कधी कधी विरोधात असलेलं एकच मत विचारात घेणं आवश्यक असतं. ते घेतलं म्हणून फायदा झाला. युद्धामध्ये कदाचित राम आणि त्याच्या सेनेला सत्प्रवृत्त असताना सुद्धा युद्धामध्ये पराभव पत्करावा लागला असता. कारण रावणाचा वध करण्याकरता आवश्यक असणारी स्थिती ही फक्त आणि फक्त बिभीषणाला माहिती होती आणि बिभीषणानं ती पुढे प्रवाहित केली. म्हणून बिभीषणाचा तिथे उपयोग झाला. हनुमंताचं आकलन क्षमता आपल्याला इथे लक्षात येते की तो केवळ आत्ताचा विचार करत नाहीये, तो केवळ या क्षणाचा विचार करत नाहीये, तर हा आलेला आपल्याला भविष्य काळामध्ये काय पद्धतीनं उपयोगाचा ठरणार आहे याचं आकलन हनुमंतांनी एवढ्या वेळात केलं आणि रामाला ते सांगितलं. म्हणून या दृष्टीने आता आपण त्याच्याकडे बघूया आणि वाणीला विराम देऊया. वाणीला विराम देण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपला श्लोक होईल. श्लोक झाल्यानंतर काही क्षण रामरायांचं ध्यान पुढे आणण्याचा प्रयत्न करू आणि ते झाल्यानंतर स्वामींचा रामाचा जय जयकार करू आणि थांबू. आजची सेवा मी परवापासून म्हणतोय, पहिले प्रत्येक दिवसाला काहीतरी वेगळ्या प्रकारची जयंती आहे कोणाची. आज ज्यांच्यामुळे आमचा पुढच्या काळात धर्म शाबूत राहिला, ज्यांच्या बलिदानामुळे अटके पार झेंडा जाईपर्यंत ती आग धुमसत राहिली, भडकत राहिली, ज्यांच्या बलिदानामुळे राज्य नाही, राजा नाही, कोणतीही आदेश देणारी व्यवस्था नाही, तरीही 27 वर्ष महाराष्ट्र लढत राहिला आणि नंतर जवळपास पौरुष संपलेला असताना पुढचा छत्रपती जिंजीला गेलेला असताना ज्या भद्रकाली ताराराणीला जनतेची जी साथ मिळाली त्याचं मुख्य श्रेय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान. आज त्यांची जयंती. या पुण्यात्म्याला आज ही वाक्सुमनांजली अर्पण करायची आणि श्लोक म्हणायचा. जावो लयाला मतभेद सारा, एकावरो भावतया विचारा, होवो जगाचा गुरु आर्य धर्म, देवा सदा वाढवी हिंदू धर्म,
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की ध्यान करो. परमहंस सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. इत्येषां वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकरपाद.